हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज पाहिलं असेल मार्केटमध्ये तुम्ही धुवाधार तेजी, धुवाधार म्हणजे एक चांगली तेजी होती की बा अशा चॉपी मार्केटमध्ये पण 1% 2% 1% 1.5% वरती जाणे म्हणजे एक धुवाधार तेजी होती. धुवाधार तेजी कुठे होती तर ॲटो सेक्टरला होती. ते पण आपण पाहूयात, चांगलंच डिस्कशन करूया ते पण आपण. पण ओव्हरऑल आपण इथं मार्केटमध्ये पाहूया, इंडायसेसमध्ये पाहूया आपण. निफ्टी 50, निफ्टी स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये एक चांगली तेजी 1% ते जवळपास 1.5%ची तेजी चांगली पाहायला मिळालेली आहे मार्केटमध्ये. याचं कारण होतं जीएसटी रिडक्शन जी न्यूज येणार आहे किंवा आलेली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आज चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. तर याचं ऑफकोर्स काहीतरी जी मीटिंग होणार आहे सप्टेंबरच्या पुढच्या एखाद्या महिन्यात 18-19 सप्टेंबर त्याच्यावरती मीटिंग होणार आहे. जीएसटी बिल कसं असेल त्याच्यावरती. आणि सगळ्यात ह्याचा फायदा होणार आहे कोणत्या सेक्टरला? कन्झ्युमर ड्युरेबल आणि ऑटो सेक्टरला याचा चांगला फायदा होणार आहे. सॉरी. तर त्यानंतर आपण पाहूया सेक्टरल इंडेक्सेसमध्ये पाहूया आपण कोणते कोणते तेजीत होते ते. त्यामध्ये पहिला होता तो निफ्टी ऑटो होता. त्यानंतर ना कन्झ्युमर ड्युरेबल, हे दोन फार महत्वाचे आहेत जे सेक्टर्स आहेत जे यांना फायदा होणार आहे किंवा. आणि निफ्टी बँक पण थोडंफार तेजी दाखवते, कारण का रेट कटच्या बाबतीत काही तर विषय पण न्यूज पण येत आहेत. त्यामुळे निफ्टी बँकमध्ये पण चांगली, सॉरी निफ्टी प्रायव्हेट बँक आहे ते, पण निफ्टी बँकमध्ये पण चांगली तुम्हाला एक तेजी पाहायला मिळेल. आपोआपच निफ्टी 50ला याचा सपोर्ट होणार आहे. किंवा काय आहे बाकी कोणते दोन आहेत सेक्टर निफ्टी 50ला सपोर्ट करत असतात ते म्हणजे एक निफ्टी ऑटो, दुसरी आहे बँकिंग सेक्टर जे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आयटी सेक्टर. पण आयटी सेक्टरमध्ये अजून पण काही चांगली एखादी न्यूज चांगली पाहायला आलेली नाही. पण ऑटो सेक्टरमध्ये म्हणा किंवा बँकिंग सेक्टरमध्ये म्हणा एक चांगली न्यूज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यातच निफ्टी ऑटोने एक चांगली तेजी दाखवली आहे, जवळपास 4%ची तेजी दाखवलेली आहे निफ्टी ऑटोनं. याचं कारण तसंच होतं की एक स्ट्रॉंग रिझन आहे त्याला. अब कोणतं रिझन आहे की बा की आता सध्या किती 28% जीएसटी आहे त्यांना. पण तो कमी होऊन किती होणार आहे? जवळपास 18% होणार आहे. 18% म्हणजे 10% कमी. म्हणजे तुम्ही जर विचार करू शकता, आज 1 लाखाची गाडी आहे त्याला लोक 28,000 जीएसटी देत होते. तो जास्त त्यांनी किती देणार? आता 18,000 जीएसटी त्यांनी देणार आहे, जवळपास 10,000ने कमी येणार. याचं काय होणार? आपोआप कंपनीला फायदा होईल की कन्झम्पशन वाढेल त्यांचं, ते रुरल डिमांड जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. लोकांच्या हातात पैसा येईल. त्यात म्हणजे जे रुरल कन्झ्युमर ड्युरेबल्स आहेत त्यामध्ये पण जे काही तुम्हाला सांगतो, डिक्सॉन टेक, परत पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, काइन्स टेक्नॉलॉजी, असे जे काही स्टॉक्स आहेत किंवा व्होल्टास ज्या कंपन्या आहेत, जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे कंपनी आहेत त्यामध्ये तुम्हाला चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे आज. कारण याचं पण तसं होतं की तिथं पण जीएसटी रिडक्शन होणार आहे. तर आपण हा पाहिला ओव्हरऑल मार्केट पाहिला बा कोणते सेक्टर तेजीत होते, इंडायसेस कसे होते, काम करत होते, आणि कोणत्या सेक्टरला याचा फायदा झालेला आहे तो पण आपण इथं डिस्कशन केलेला आहे. त्यानंतर आपण जाऊ हिटमॅपवर जाऊ सर आपण, की जिथे आपल्याला पूर्ण निफ्टी फिफ्टीची माहिती मिळेल. निफ्टी फिफ्टीचा हिटमॅप आहे, आपण इथे पाहूया सर्व कोणते कोणते स्टॉक्स आज तेजीत होते. तर आज रिलायन्स सर्व स्टॉक्स होते, त्यामुळे तुम्ही पाहू शकता सर्व तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल आयसीआयसीआय बँक आणि सॉरी बँकिंग सेक्टर आणि ॲक्टिव्ह सेक्टर, त्यामध्ये चांगली तेजी होती. ह्यामध्ये एनबीएफसी पण आहे, बजाज ट्विन्स, माय फेवरेट बजाज ट्विन्स, ते नेहमी म्हणजे एक मार्केटनुसार चांगली सपोर्टिव्ह असतात. नेहमी बजाज कधी निराश करत नाही जेव्हा तेजीमध्ये मार्केट असतं त्यावेळी. एक्सपेक्ट काही न्यूज असतील तरच त्यावेळी फक्त, पण जेव्हा मार्केट तेजीत असतं तर तेव्हा नेहमी त्यांचा सपोर्ट असतो, पार्टिसिपेशन असते त्यांचं. तर तुम्ही पाहू शकता इथं आज मारुतीमध्ये चांगली तेजी जवळपास 8%ची, महिंद्रामध्ये 3%ची तेजी, आयसीआयसीआय बँकमध्ये 0.5%, एचडीएफसी बँकमध्ये 0.5%. त्यानंतर इथं बजाज ऑटो पण मला कुठेतरी दिसत होता. हां, वेट बजाज ऑटोमध्ये पण आज 5%, 4.5%ची चांगली तेजी. तर तुम्ही पाहिलं असेल तर ओव्हरऑल मार्केट आज निफ्टी 50ला कोणी सपोर्ट केलेला आहे? एक आहे बँकिंग सेक्टर आणि दुसरं आहे ऑटो सेक्टर. तर ह्यांनी चांगलंच मार्केटला सपोर्ट केल्यामुळं आज मार्केटला आज चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. तर आज मार्केट आज का एवढं तेजीत होतं हे मी कालच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही जाऊन ती व्हिडिओ पाहू शकता की कालच्या व्हिडिओमध्ये मी ते डिस्कशन केलेलं आहे. बाबा मी का बुलिश आहे निफ्टी 50ला, त्या मार्केटला मी का बुलिश आहे, इव्हन दो न्यूट्रल न्यूज जरी असली तरी मी का बुलिश आहे निफ्टी 50ला, हे कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आणि त्याच्यावरती आज जेफ्रीजनी पण त्यांचाच रिपोर्ट एक टाकलेला आहे की मार्केटमध्ये इंडियन मार्केटमध्ये का सेल करून राहू नये. हा पण त्यांनी ते एक रिपोर्ट केलेला आहे. हा पण त्यांचा रिपोर्ट आज आलेला आहे. हे तुम्ही जाऊन वाचू शकता की बाबा ही माझी कालची व्हिडिओ आहे ती पण जाऊन तुम्ही पाहू शकता की माझं माय प्रिडिक्शन काय होतं मार्केटमध्ये. तर हे झालं निफ्टी 50 बाबत. आणि आपण आज मिड कॅपमध्ये पण पाहूया जरा मिड कॅपमध्ये कसं होतं. मिड कॅप 100मध्ये जाऊ. ती मिड कॅपमध्ये पण तुम्ही आज पाहू शकता की जवळपास पॉलीकॅप, कन्झ्युमर ड्युरेबल्स जे आहेत यामध्ये सॉरी, तर क्लिक झालं, मला हे नको आहे. डिक्सॉनमध्ये
तर डिक्सॉन, परत मॅरिको म्हणा, जे FMCG सेक्टरमध्ये येतं, वारे एनर्जीज, पॉलिसी बाजार, SRF जी केमिकल कंपनी आहे, आणि गोदरेज प्रॉपर्टी जे आपण रिअल्टी सेक्टरमध्ये येतो, की तिथं पण बाबा चांगला इथं मला वाटते सिमेंट सेक्टर नाही काय ते कोणता, सॉरी काय नजर जात नाही माझी आता एवढे स्टॉक्स आहेत. पण सिमेंट सेक्टरला पण एक चांगली तेजी पाहायला मिळाली, कारण त्यांचं पण GST रिडक्शन होणार आहे. 28% पासून कमी 18% येणार आहे. त्यामुळे तिथं पण एक चांगली तुम्हाला तेजी पाहायला मिळेल पूर्ण सिमेंट सेक्टरला. आणि सिमेंट सेक्टरमध्ये तुम्ही पाहिलं असेल क्वार्टरली Q1 रिझल्ट जे आहेत ते पण चांगले त्यांनी पेश केलेले आहेत. तरी पूर्णपणे ओव्हरऑल मार्केटला याचा सपोर्ट झालेला आहे. कोणता जे आहेत आपण डिस्कशन करूया पुन्हा एकदा ते. त्यामुळे FIDI डाटा अपलोड झालाय का पाहूया आपण एकदा पहिला. 18 ऑगस्ट जस्टच झालेला आहे. तर FIDIने पण आज FIDIने आज चांगली बाईंग केली, चांगली नाही तुम्ही नॉमिनल बाईंग केलेली आहे 551 करोडची, आणि DIने आज जवळपास 4,000 कोटीची बाईंग केलेली आहे. तुम्ही पाहू शकता DI जवळपास 4,000 इथे किती आहे बघा, आणि इथे 7,000, 4,000 ते 5,000 ते 7,000च्या मध्ये DIचा कंटिन्यूस तुम्ही इथं पाहू शकता जे ॲव्हरेज आहे त्यांचं 4,000च्या वरतीच त्यांची बाईंग पाहायला मिळत असते, मिळत आहे गेले काही, आता किती तारीख आहे 28 जुलैपासून. आणि FIने लगातार सेलिंग नंतरनं 1, 2, 3, 4 दिवस सेलिंग नंतरनं 5व्या दिवशी आज त्यांची बाईंग झालेली आहे. तसं पण न्यूज बेस पण तसंच होता त्यांचा. इथं पाहू शकता तुम्ही FI's बायज आणि FI सेल जवळपास 1,000च्या सॉरी 500 कोटीच्या त्यांची बाईंग आहे. हा झाला FIचा डाटा आहे. तुम्ही पाहू शकता इथं. वेट, इथे तुम्हाला मी हायलाइट करून दाखवतो. हा जो डाटा आहे इथं, हा जो डाटा दाखवत आहे हा एक 500 कोटीचा FI नेट बाईंग 500 कोटी आणि DI नेट बाईंग 4,103 कोटी, म्हणजे चांगली DI कडून चांगली बाईंग झालेली आहे ॲज एक्सपेक्टेशन. त्यानंतर आपण पाहूया सिग्नल्स नको कोणते, हा झालेच FIDI दॅट्स इट. आणि काय आता काय आणि कोणते पाण्याचे काही FIDI डाटा पण पाहिला आपण, आणि कोणते हा न्यूज फ्लॅश आपण थोडंफार न्यूज पाहूया आपण. न्यूज कोणत्या आहेत, न्यूज कोणते अपडेट झाल्यात का ते पण पाहूयात आपण. स्पेसिफिक स्टॉक संदर्भात रिझल्ट कोणाचा लागलाय का ते पण पाहूया आपण. टाटा कॅपिटल संदर्भात आपण बघूया तर त्यांची काय न्यूज आल्या की टाटा कॅपिटल्स रिपोर्टेड कन्सोलिडेट नेट प्रॉफिट 1,040 करोड पर क्वार्टर एंडेड June 25, मोर दॅन द डबलिंग 472 करोड इन द सेम क्वार्टर द लास्ट इयर. टाटा कॅपिटलचा काही दिवसात IPO येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण हे आता न्यूज आपण कव्हर करत आहोत. किंवा टाटा कॅपिटलचा रिपोर्ट काय झालेला आहे, पॅट जो आहे ज्यांचा कॅपिटल रिपोर्ट जेम्स क्वार्टरली प्रॉफिट जो आहे तो 120%ने इथे तुम्ही पाहू शकता 120%ने ग्रोथ झालेला आहे. हा जो मागच्या वर्षी होता तो 472 कोटी होता, तोच आता या वर्षी झालेला आहे 1,040 कोटीचा त्यांचा प्रॉफिट ग्रोथ दाखवलेला आहे त्यांनी. ही न्यूज का कव्हर केली तर त्यांचा काय येणार आहे IPO. सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ह्या IPOला. जसं की मागच्या वर्षी टाटा टेक्नॉलॉजीज होता तसं यावर्षी टाटा IPOवरती लक्ष लागणार आहे. जर टाटा कॅपिटलचा जो आहे IPO जर तो येणार असेल तर ह्याचा फायदा कोणाला होणार आहे तर टाटा केमिकल. तर त्यांची होल्डिंग आहे टाटा कॅपिटलची चांगली, टाटा केमिकलमध्ये चांगली होल्डिंग आहे. हे कसं आहे ते इनसाइडर्स आहेत न्यूजमध्ये, तर बारकावे आहेत कंपनीतले, ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. त्यानंतर आणि कोणती न्यूज आहे का, इस्कॉट्स रिसिव्ह, ही एक न्यूज आहे, आपण ही एक कव्हर करूया. Escorts Kubota has received approval from the excise taxation officer for a refund 463 कोटी, 463 मिलियन, जवळपास म्हणजे मिलियन म्हणजे किती झाले 46 कोटीची जवळपास यांना रिफंड झालेला आहे. त्यानंतर आणि कोणती अशी मला कंपनी काय दिसणार. आदित्य बिर्लामध्ये काय झाले पाहूया. आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिट्स अलॉटेड 200 अनसेक्युअर्ड रिडीम्स नॉन कन्व्हर्टेबल विथ फेस व्हॅल्यू 1 करोड इज टोटलिंग 200 करोड. नाही, एवढं काय महत्वाची न्यूज नाही. बाकी दॅट्स इट. आता पुन्हा आपण पाहूया मार्केटमध्ये आपण आज काय काय पाहिलं. तर आज आपण मार्केट इंडायसमध्ये पाहिले, निफ्टी सेक्टरल पाहिले, त्यानंतर सेक्टरल इंडायसेस पाहिले, ब्रॉडर मार्केट पाहिल्यानंतर सेक्टरल इंडायसेस पाहिले, त्यानंतर आपण हिटमॅप पाहिला कंपनीचा, निफ्टी 50 आणि मिड कॅपचा आपण हिटमॅप पाहिला, त्यानंतर FIDIचे आपण बाईंग सेलिंग पाहिले आहे. तर हा होता आजचा मार्केट डाटा की बाबा मार्केट आज का पॉझिटिव्ह होतं, का सेंटिमेंट कोणते होते जे आज मार्केटला सपोर्ट करणार होते, कोणत्या सेक्टरकडून आज पॉझिटिव्ह झालं होतं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिस्कशन केलं होतं की बाबा निफ्टी 50 कसं राहील, कसं निफ्टी 50चं कशी डायरेक्शन असेल येणाऱ्या काही दिवसात, हे मी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं. तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पाहा की बाबा की काय असेल, ॲनालिसिस काय होतं माझं ते.
तर दॅट्स इट. आजचा हे मार्केट डाटा होता. आपण यामध्ये कोणतेही बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही. कोणत्याही स्टॉक्समध्ये किंवा कोणत्या स्टॉक्सचं नाव घेतलं आहे की डिस्कशन केलं आहे ते आपण कोणतंही ते बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन देत नाही. हा एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.